जर तुमचे पक्षी 8 ते 14 दिवसात मरत असतील ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण 90% लोक हीच चूक करून बसतात आणि आपलं नुकसान करतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसके प्युअर गावरान फार्ममध्ये. आज आपण पाहणार आहोत 8 ते 14 दिवसांमधील ब्रूडिंग. 1 ते 3 दिवस आणि 4 ते 7 दिवस हे व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेले आहेत. ते पण खूप महत्त्वाचे आहेत. ते जर कोणी पाहिले नसतील तर ते जाऊन अवश्य बघा. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला. 1 ते 3 दिवसामध्ये पिल्लं सेन्सिटिव्ह असतात, नाजूक असतात. पण पुढच्या टप्प्यात म्हणजे 8 ते 14 दिवसाच्या टप्प्यात पिल्लांचं शरीर तयार व्हायला लागतं, पिल्लांच्या अंगावर पंख यायला लागतात आणि पिल्लांची इम्युनिटी पॉवर तयार होते. त्यामुळे या टप्प्यात जर आपल्याकडून चूक झाली ना, तर आपले पिल्लं कमकुवत होतात आणि आजाराला बळी पडतात. हे जर टाळायचं असेल ना, तर वेळेवर लसीकरण, तापमान, स्वच्छता, खाद्य आणि पाणी या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. शेतकरी बांधवांनो, आज माझ्या पिल्लांचा दिवस आहे 9वा. तर माझं एक पण पिल्लू आजारी पडलं नाही किंवा मला त्याला सेपरेट ठेवायची गरज लागली नाही. मागचं कारण म्हणजे मी त्यांची घेतलेली योग्य काळजी. तर तुम्हालाही असंच तुमचं नुकसान टाळायचं असेल तर माझे ब्रूडिंगचे सिरीजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ आहे 8 ते 14 दिवसांमधील ब्रूडिंग आणि त्यामध्ये आपल्या पक्ष्यांची योग्य काळजी. आणि दुसरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणती लस कधी द्यायची. तर सुरू करूया. तर आपल्याला गंभोरा ह्या रोगाचं 10 ते 14 दिवसाच्या आतमध्येच लसीकरण करायचं आहे. तर गंभोरा हा रोग प्रामुख्याने आपल्याला 3 ते 6 आठवड्याच्या पिल्लांमध्ये बघायला मिळतो. पण त्याचं इन्फेक्शन असतं ना, ते लहान पिल्लांमध्येच सुरुवात होते त्यांना इन्फेक्शन व्हायला. त्याच्यामुळेच 10 ते 14 दिवसांमध्येच लसीकरण करावं लागतं आणि हे लसीकरण आपल्याला डोळ्यातूनच करायचं आहे. तर गंभोरा म्हणजे IBD, इन्फेक्शन बर्सल डिसीज. तर आपल्या लहान पक्ष्यांमध्ये ना एक बर्सा नावाचा अवयव असतो. तर हा गंभोरा रोग आहे ना, त्यावरच अटॅक करतो आणि आपल्या पक्ष्यांची इम्युनिटी पॉवर कमी होते आणि त्यामुळे आपले पक्षी मरतात. तर ते टाळण्यासाठी आपल्याला 10 ते 14 दिवसाच्या आतमध्येच गंभोरा हा रोगाचं लसीकरण करायचं आहे. हा रोग खूप वेगाने पसरतो, त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करणं गरजेचं असतं. तर पहिलं मी पण म्हणजे काही शेतकरी आहेत जे 14 दिवसाच्या नंतर म्हणजे 15व्या दिवशी किंवा 16व्या दिवशी लसीकरण करतात. पण तोपर्यंत IBDची लागण झालेली असते आणि लसीकरण करून पण काहीच फायदा होत नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं 13व्या 14व्या दिवशीच लसीकरण करून घ्या. मी पण आधी अशाच चुका करत होते आणि त्यामुळे माझ्या पण पक्ष्यांचं खूप मोठं नुकसान होत होतं. तसंच तुमचं होऊ नये म्हणून सांगते, 14 दिवसाच्या आतमध्येच लसीकरण करून घ्या. तर आता यानंतर येतं तापमान. तर आता दिवसा आपल्या पक्ष्यांना बल्ब लावायची गरज नसते. हा, पण रात्री कंपल्सरी आपल्याला त्यांना उष्णता द्यायला पाहिजे. म्हणजे रात्रीच्याला आपल्याला कॉईल वगैरे किंवा बल्ब लावण्याची गरज आहे. तर रात्रीचं तापमान आपल्याला 25 ते 30च्या दरम्यान पाहिजे. तर आता ते नॅचरल रुटीन मध्ये येत आहे, त्यामुळे आपण त्यांना दुपारी उष्णता नाही दिली तरी चालते. पाणी आपल्या पक्ष्यांना स्वच्छ ठेवा, कोमट पाणी ठेवा त्यांना. तर मी आज माझ्या पक्ष्यांना ना वॉटर सॅनिटायझर ठेवलं आहे पाण्यातून. तर हे का ठेवलं मी, तर पाण्याची गुणवत्ता सुधारते. तसेच जर रोगजंतू पाण्यात असतील ना, तर ते पण नष्ट होतात. आणि मुख्य फायदा म्हणजे जे आपल्या पक्ष्यांचे पंख खाली येतात ना, हे गावरांमध्ये होत असतं. जसं आपलं पक्षी मोठा होईल ना, तसं ते पंख खाली सोडतं, म्हणजे त्यांच्या पंखात बळ राहत नाही. तर हे पण ह्या वॉटर सॅनिटायझरमुळं नष्ट होतं, म्हणजे आपले पक्ष्यांचे पंख खाली येत नाही. तसेच आपल्या पक्ष्यांच्या पंखात बळ पण भरतं. त्यामुळे वॉटर सॅनिटायझर ठेवणं पण खूप गरजेचं आहे. केमिन नावाचं वॉटर सॅनिटायझर आहे. हे लहान पक्ष्यांना प्रति 100 पक्षी 5 ml असं प्रमाण मी माझ्या पक्ष्यांना ठेवते. ज्या दिवशी लस द्यायची आहे त्या दिवशी कोणतंच मेडिसिन देऊ नका आणि वॉटर सॅनिटायझर पण ठेवू नका. तर खाद्य आपण त्यांना मक्याचा भरडा, स्टार्टर किंवा तांदळाची चुरी किंवा बाजरी देऊ शकतो. बाजरी छोटीच असते, त्यामुळे बाजरीची भरडा नाही केला तरी चालेल, बाजरी अशीच दिली तरी चालेल. तर पक्ष्यांना हिरवा चारा देऊ नका. तर शेतकरी बांधवांनो, मी पण पहिले 14व्या 15व्या दिवशी लस देत होते, पण त्याचा म्हणजे पाहिजे असं मला काही रिझल्ट आला नाही. तोपर्यंत आपल्या पक्ष्यांना ना IBDची लागण झालेली असते. तर आता माझ्या पक्ष्यांना ना मी 12व्याच दिवशी गंभोराचं लसीकरण करून घेते, म्हणजे माझ्या पक्ष्यांना ना IBDची लागण होत नाही.
त्यामुळे तुम्ही पण ना वेळेत लसीकरण करून घ्या. आणि तर बऱ्याच लोकांच्या अशाच तक्रारी असतात. म्हणजे बरेच लोक आता काही फार्म तर बंद पण पडले आहेत का तर फक्त पिल्लं मरते, पण त्यामागचं रहस्य कोणालाच माहिती नाहीये. तर ब्रूडिंगमध्ये महत्त्वाचं काय आहे, वेळेवर लसीकरण आणि दुसरं येतं पाणी, खाद्य, तापमान या गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठेवणं. तर हा आता इथं पण प्रश्न आहे, 21 दिवसानंतर पण आपल्या पक्ष्यांना लाईटची गरज लागते का रात्रीची? 21 दिवसानंतर आपल्या पक्ष्यांना लाईटची गरज लागत नाही. हा पण त्यांना सेफ्टी पाहिजे, म्हणजे डायरेक्ट हवा आतमध्ये येणार नाही अशा ठिकाणी त्यांना रूमच्या आतमध्ये पाहिजे. त्यांना आपण लाईट नाही दिली तरी चालत आणि दिली तर अति उत्तम. पण हा उघड्यावर म्हणजे आपल्या अशा शेडमध्ये जसे मोठ्या कोंबड्या असतात त्याप्रमाणे त्यांच्यात आपले हे पक्षी टिकणार नाही. त्यामुळे त्यांना लगेच ब्रूडिंग संपल्यानंतर मोठ्या पक्ष्यांमध्ये मिक्स करू नका, ही एक चूक करू नका. त्यांना सेपरेट ठेवा, लाईट नाही दिली तरी चालेल पण सेफ्टी महत्वाची. ही दुसरी स्टेज आहे. आपल्या जे पिल्लांचे फीडर असतात ना तर त्यांना स्टँड ठेवा तुम्ही, त्यामुळे जे आपलं खाद्य आहे ना ते वेस्टेज जाणार नाही जास्त. तर हे असं स्टँड असतं. तर ह्या स्टँडवर आपण म्हणजे हे छोट्या पक्ष्यांना पण आपण ठेवू शकतो आणि मोठ्या पण. जर आपल्याला छोट्या पक्ष्यांना ठेवायचं असेल तर असं आपल्याला हे असं फीडर ठेवावं लागेल किंवा ड्रिंकर. आणि जर आपले पक्षी 2 महिन्याच्या पुढचे असतील म्हणजे मोठे असतील ना तर हे आपल्याला असं उलटं करून म्हणजे उलटं ठेवावं लागेल. मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता आपली स्टेज दुसरी आहे. म्हणजे आता आपले पिल्लं 9 दिवसाचे आहेत. त्यामुळे आता आपण असं आपलं स्टँड असं ठेवायचं, म्हणजे जास्त उंच पण नाही झालं पाहिजे, नाही तर त्यांना खाता यायचं नाही. तर शेतकरी बांधवांना या व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ब्रूडिंग. जर आपले एक पण पक्षी मेलेले नाहीत किंवा आपले एक पण पक्षी आजारी वगैरे पडलेलं नाही तर समजायचं आपली ब्रूडिंग व्यवस्थित चालू आहे, आपण जे करतोय ते व्यवस्थित आहे सगळं. त्यामुळेच तर मी ठरवलं प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत खरी आणि प्रॅक्टिकल माहिती गेली पाहिजे. म्हणूनच तर मी माझ्या ब्रूडिंगच्या सिरीज अपलोड करत आहे, 1 ते 3, 4 ते 7 आणि 8 ते 14. तर आता उद्या आपला व्हिडिओ येणार आहे 15 ते 21 दिवसामध्ये. आपली ही लास्ट स्टेज आहे आणि खूप महत्त्वाची. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि त्यांचं नुकसान कमी होईल. तर भेटूया उद्याच्या 15 ते 21 दिवसाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.